नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रोपेशन प्रॅक्टिस सेट त्याचा 4.1 बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द फॉलोइंग पेअर ऑफ नंबर, फाइंड द रिड्यूस फॉर्म ऑफ रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. तर आता आपल्याला इथे फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर हे आपल्याला दिलेले आहेत. इथे फर्स्ट क्वेश्चन आहे 72 अँड 60. त्याचा आपण आता घेऊया इथे द रेशो ऑफ येईल इथे 72/60. आता याला आपण पूर्णपणे डिवाइड कशाने करू शकतो, तर हे दोन्ही नंबर्स जे आहेत ते 12च्या टेबलमध्ये येतात, म्हणून आपण याला 72 डिवाइड बाय 12/60 डिवाइड बाय 12. ठीक आहे. मग आता 12 6 आर 72 आणि 12 5 आर 60. ठीक आहे. तर आपला रेशो होतो 6:5. ठीक आहे. सेकंड आहे 38 अँड 57. आता आपण याचंही सेम घेऊया. द रेशो ऑफ 38/57. तर आता ह्या दोन्ही नंबरला कोणत्या संख्येने डिवाइड होईल. आता आपण जर लहान नंबरने डिवाइड करण्याचा प्रयत्न केला तर मग काय होईल, भागाकार जास्त मोठा होत जाईल, थोडंसं डिफिकल्ट लेवलला जाईल. त्यापेक्षा आपण डायरेक्ट डिवाइड करूया. 38 डिवाइड 19च्या टेबलमध्ये येतात दोन्ही नंबर्सचे. ठीक आहे. 19 2s आर 38 आणि 19 3s आर 57. मग इथे येतं आपला रेशो 2:3. ठीक आहे. थर्ड नंबरचा आहे 52 अँड 78. ते आहे द रेशो ऑफ 52/78. आता हे दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये येतात, तर 13च्या, म्हणजे 52 डिवाइड 13/78 डिवाइड 30. आता 13 4s आर 52 आणि 13 6s आर 78. ठीक आहे. परत याला 2ने डिवाइड होतो. 2 2s आर 4 आणि 2 3s आर 6, म्हणजे येतो 2:3 याचा रेशो येतो. ठीक आहे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे फाइंड द रिडक्ट फॉर्म ऑफ द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी अँड सेकंड क्वांटिटी. ठीक आहे. आता इथे आपल्याला क्वांटिटीमध्ये दिले आहेत मेजरमेंट, तर ते आपण रिड्यूस करून द्यायचे आहेत त्यांना. तर इथे येईल सोल्युशन 700 आणि 38 आहे, ते आपण रेशोच्या ह्याच्यात घेऊया 308. आता या संख्या, ही जी संख्या आहे याला पूर्णपणे कोणत्या नंबरने डिवाइड होईल, तर आपण याला 4ने डिवाइड करूया. ठीक आहे. इथे आपला आन्सर येणार आहे 4ने जर 700ला डिवाइड केलं तर इथं 175 येतो, आणि 4ने जर 308ला डिवाइड केला तर इथे आपला 77 येतो. ठीक आहे. परत या नंबरला आपण 7ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे. मग इथे घेऊया डिवाइड 7. इथे येईल डिवाइड 7. ठीक आहे. इथे येईल 25/11. मग आपला रेशो येतो 25:11. ठीक आहे. सेकंडीला आहे 40 रुपीज अँड 12 रुपीज 40 पैसे दिले. ठीक आहे. मग आपण याला कन्वर्ट करून घेऊया. 40 रुपीज जे दिले ते आपण पैशामध्ये कन्वर्ट करून घेऊया. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, म्हणून याला 100ने गुणूया. मग इथे येतात 1400 पैसे. ठीक आहे. मग इथे आपल्याला दिलं आहे 12 रुपीज इक्वल्स टू 12 × 100 प्लस 40 पैसे दिलेले आहेत ना. मग 12 × 100 1200 प्लस 40, मग इथे येतात 1240 पैसे. मग याचं सोल्युशन येईल 1400/1240 इक्वल्स टू, इथे येईल हा 0 कटून जाईल, हा 0 कट होईल, इथे येईल 140/124. ठीक आहे. मग या नंबरला आपण 4ने डिवाइड करूया. 140 डिवायडेड बाय 4/124 डिवायडेड बाय
4. तर आपला आन्सर येतं ह्या संख्येने याला डिवाइड केल्यानंतर इथे 35 येतो आणि या संख्येने इथे डिवाइड केल्यानंतर इथे 31 येतो. मग याचा रेशो येतो 35:31. सेकंड आहे 5 लिटर अँड 2500 ml. आता हे ml मध्ये आहे तर आपल्याला हे लिटरचं पण काय करून घ्यावं लागणार आहे, ml मध्ये म्हणजे मिलीलीटरमध्ये करावं लागणार आहे. 5 लिटर इक्वल्स टू हे 5000 ml येईल. मग इथे येईल 5000 अपॉन 2500 इक्वल्स टू, ठीक आहे. हे 2 झिरो जे आहेत ते कट होऊन जातील. इथे रिमेनिंग नंबर्स आहेत 50/25. मग इथे 25 1 जार 25, 25 2 जार 2. मग इथे 2/1 म्हणजे याचा रेशो येतो 2:1. ठीक आहे. फोर्थ नंबरचा आहे 3 इयर्स आणि 4 मंथ्स. इथे प्रत्येक टाईप्सचे एक्झाम्पल आहे. आपल्याला रुपीचं होतं, इथे लिटरचं आहे, आता इयर्सचं आहे, पुढे केजीचं आहे आणि नंतर वॉचच्या ह्याच्यानुसार मिनिट आणि सेकंडचं पण आहे. आता फोर्थ नंबरचा आहे 3 इयर्स आणि 4 मंथ्स आहे आणि इथे येतं 5 इयर्स आणि 8 मंथ. ठीक आहे. मग इथे येईल 3 इयर 4 मंथ्स इक्वल्स टू 3 × 12. इयर काढायचं आपल्याला. 3 इयर्समध्ये किती मंथ्स येतात टोटल, प्लस हे 4 मंथ्स करू. मग हे किती होतात 40 मंथ्स. म्हणजे 12 3 जार 36, 36 प्लस 4 हे 40 मंथ्स होतील टोटल. आणि इथे 5 इयर 8 मंथ म्हणजे 5 × 12 प्लस 18 म्हणजे इथे येतील 12 5 60, 60 प्लस 8 68 मंथ्स येतील. आपण याचे सर्व मंथ्समध्ये करून घेतले आहेत, टोटल किती मंथ्स येतात ते. आणि मग इथे 40/68 हे 40 मंथ्स फर्स्ट आहे, हे सेकंडचे 68 आहेत. मग याला कोणत्या संख्येने डिवाइड होईल पूर्णपणे, तर 4ने. आपण याला 4ने डिवाइड करूया. इक्वल्स टू मग 44 जार 10 आणि हे येतात 70. मग आपला रेशो येतो 10:70. ठीक आहे. आता फिफ्थ नंबरचा आहे 3.8 kg आणि 1900 ग्राम. ठीक आहे. आता आपण हे जे ग्राम आहे हे kg मध्ये कन्वर्ट करून घेऊया. अपॉन 1000 इक्वल्स टू 1.9 kg. मग इथे येईल 3.8 kg अपॉन 1.9. मग याचा पॉईंट काढण्यासाठी आपण हे पॉईंट काढून घेऊया. याचे 38/19 होतील. मग या संख्येला आपण कोणत्या संख्येने डिवाइड करूया जी पूर्णपणे डिवाइड होईल, तर 19ने. 19ला 19नेच डिवाइड होईल. ठीक आहे. मग 19 1 × 19, 19 2 × 38 आणि 19 1 × 19 इथे येतो. मग 2:1 हा याचा रेशो आहे. ठीक आहे. आता 6 नंबरचं एक्झाम्पल आहे 7 मिनिट्स 20 सेकंड आणि 5 मिनिट्स 6 सेकंड. ठीक आहे. आता हे जे आपण मिनिट्स आहे हे सर्व आपण काय करूया, व्हॅल्यू जे आहे ते सेकंड्समध्ये कन्वर्ट करूया. 20 सेकंड्स इक्वल्स टू आता 60 × 7. एका तासामध्ये 60 मिनटं असतात. आपल्याला 7 मिनटाचे सेकंड्स काढायचे आहेत, प्लस 20 सेकंड्स आहे. ठीक आहे. मग याचं येतं 420 सेकंड प्लस हे 20 म्हणजे इथे होतात 440 सेकंड्स होतात टोटल. देन सेकंड आहे 5 मिनिट्स अँड 6 सेकंड. मग इथे 60 × 5 सेकंड प्लस 6 सेकंड म्हणजे इथे येतात
300 सेकंड्स प्लस 6 इथे येईल 306 सेकंड्स येते. ठीक आहे. मग इथे येईल 440/306. हा जो नंबर आहे हा पूर्ण 2ने डिवाइड होऊन जाईल आपले. डिवायडेड बाय 2 306 डिवायडेड बाय 2. तर आन्सर येतं 220/153. इथे आन्सर येतं मग 220/153. हे आपलं आन्सर आलेलं आहे. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे एक्सप्रेस द फॉलोइंग पर्सेंटेज ॲज रेशो इन द रिडक्टेड फॉर्म. आता हे जे ॲज 100 आहे ते आपण डिवाइड फॉर्ममध्ये घेऊया. ठीक आहे. मग याला पूर्णपणे कोणत्या संख्येने डिवाइड होतं तर 25ने डिवाइड होतं. डिवायडेड बाय 100 डिवाइड 25च्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर्स येतात. मग 25 3 जार 75 आणि 25 4 जार 100 म्हणजे इथं रेशो येतो 3/4. ठीक आहे. आता हे आपल्याला रेशो फॉर्ममध्ये दिले, आपण हे डिवाइड फॉर्ममध्ये घेऊया 44/100. आता हे कशाने डिवाइड होतील पूर्णपणे 4ने. मग 44 डिवायडेड बाय 4 100 डिवायडेड बाय 4 घेऊया. ते 11/25 आन्सर आहे. ते आपला रेशो येतो 11/25. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे 6.25. इथे पर्सेंटेजमध्ये दिले आहे, ते आपण रेशोमध्ये घेऊया. 6.25 पर्सेंटेज घ्यायचे म्हणून आपण इथे 100 घेऊया. इक्वल्स टू आता पॉईंट काढण्यासाठी इथे 625 अपॉन इथे 10,000 घेऊया. ठीक आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी कशाने डिवाइड होणार आहेत 25ने अपॉन ते आन्सर येतं 25/400. मग त्याला अजून डिवाइड करून इथे 1/16 म्हणजे याचा रेशो येतो 1/16. ठीक आहे. फोर्थ नंबरचा आहे 52/100. याला आपण डिवाइड फॉर्ममध्ये घेऊन घेऊया. 52/100 इक्वल्स टू 52ला कशाने डिवाइड होईल पूर्णपणे तर 4ने आणि 100ही 4ने पूर्णपणे डिवाइड होऊन जाईल. तर इथे आन्सर येतं आपलं 13/25. रेशो येतो आपला 13/25. ठीक आहे. इथे 0.64 दिला आहे. मग आपण याला आधी पर्सेंटेज फॉर्ममध्ये डिवाइड करून 0 काढण्यासाठी मग आपण इथे फक्त पॉईंट डेसिमल पॉईंट काढण्यासाठी इथे 64 आणि इथे 10,000 येतील. इक्वल्स टू इथे 64 डिवायडेड बाय 16 आणि 10,000 डिवायडेड बाय 16. ते येईल 4/625. 4/625 हा त्याचा रेशो आहे. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे 3 persons कॅन बिल्ड अ स्मॉल हाऊस इन 8 days. टू बिल्ड द सेम हाऊस इन 6 days. द हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड. एक घर बांधण्यासाठी जर त्यांना 8 जण लागत आहेत, 8 दिवस लागत आहेत 3 पर्सन्सला, तर मग सेम हाऊस बांधण्यासाठी जर आपल्याला 6 दिवसात बांधायचं असेल तर आपल्याला किती वर्कर्स रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. घेऊया इथे लेट एक्स पर्सन be required to build the house in 6 days. आपण ते किंमत x मानूया जे 6 दिवसात घर पूर्ण करणार आहे ते. देअरफॉर 3 × 8 म्हणजे 3 पर्सन्सला 8 days लागत आहे. तर मग आपल्याला 6 daysमध्ये एक्स पर्सन घेऊया. मग इथे येईल हे 24. 3 8 जार 24 आणि इथे येतील हे 6x येईल. मग आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून एक्स आपण इकडे घेऊया. हा 6 आणि इथे 24 येईल. हा इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड. 6 1 × 6 आणि 6
4 जार 24. मग एक्सची किंमत येते इथे देअरफॉर एक्स इक्वल्स टू 4. मग इथे आपण आन्सर घेऊया फायनल. टू बिल्ड अ हाऊस in 6 days 4 person are required. ठीक आहे, समजलं सर्वांना?